नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहे नॅरो बॉटम पॅन्ट किंवा स्ट्रेट पॅन्ट म्हणू शकता तुम्ही त्याला। आणि सगळ्यात आधी आपण त्याची माप पाहू। नॅरो बॉटम पॅन्टची पूर्ण उंची आपली 37 आहे। त्याच्यामध्ये आपण 2 प्लस करायचे वरच्या इलास्टिकचे सोडून, आणि त्याच्यानंतर कमर घेर येईल 10 इंच, मॅनी लांबी येईल 12 इंच, आणि सीट घेर येईल आपलं 12.5 इंच, आणि पूर्ण उंची आपण म्हटल्याप्रमाणे 37 प्लस 2 इंच येईल, आणि बॉटम घेर 5 प्लस 1 इंच येईल। आता सगळ्यात आधी आपण माप कशी टाकायची ते पाहू। आपण आधी फ्रंट साइडचं माप टाकणार आहे, आणि ही आपली कपड्याची दुहेरी घडी आहे। आणि आपण आता सगळ्यात आधी हे इलास्टिक लावणार आहेत आपण वरतून पॅन्टला। हे 2 इंच त्याचे सोडून दिले, आणि त्याच्यानंतर आपल्याला 37 तयार पाहिजे, तर आपण हे 2 इंच जास्त घ्यायचं, 39 इंच। पण हे काठ असल्यामुळे मी डायरेक्ट फक्त अर्धा इंच वाढवला आहे। तुम्हाला डबल म्हणजे मोठा फोल्ड पाहिजे असेल तर 2 इंच जास्त घ्यायचा आणि तो फोल्ड आतमध्ये टाकायचा। हे काठ आहे म्हणून मी काठ फक्त फोल्ड करणार आहे म्हणून अर्धा इंच जास्त घेतलेला आहे। आणि आता हे सगळ्यात आधी ही जे आपण वरती इलास्टिकचे सोडलेले 2 इंच ती आडवी रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर आपलं कमर घेरचं माप टाकायचं, ते आहे आपलं 10 इंच, आणि हे रेग्युलर आहे। आणि जर व्यक्ती जाड असेल तर माप वाढवून घ्यायची 12 त्याचं कमर घेर घ्यायचं जर व्यक्ती जाड असेल तर। आणि मॅली लांबी वरचे 2 इंच सोडून हे आपण 12 इंच घेतलेली आहे। त्याच्यात एक सेकंड, आपण वरची हे 2 इंच इलास्टिकचे सोडून आपण हे 11 इंचावर मॅनी लांबी घेणार आहे। आणि त्याच्यानंतर हे इथून सीट घेरचं माप टाकणार आहेत आपण समोर 2.5 इंच, हे झालं 2.5 इंच। आणि इथून हे सरळ रेष ओढून घ्यायची मॅनी लांबीची, ही झाली आपली 11 इंच मॅनी लांबी। त्याच्यानंतर 1 इंचाचा रेग्युलर 45 डिग्री मध्ये टेप ठेवायचा, आणि याचा आकार द्यायचा मॅनीचा। आणि आता जे काही याचं सेंटर येतं, सीट घेरचं सेंटर काढायचं सगळ्यात आधी। तर आपलं हे 13 येत आहे, 13चा अर्ध 6.5, तर या पॉइंटवर 6.5 वर पॉइंट करून घ्यायचा जो काही आपला सेंटर येतो। त्याच्यानंतर इकडनं 3 इंच आपल्याला तयार बॉटम 5 इंचाचं पाहिजे, तर अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून शिवणार आहे। जनरली आपण 1 इंच घेतो, पण हे नॅरो बॉटम पॅन्ट आहे त्याच्यामुळे आपण इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच शिलाईमध्ये घेणार आहे। आणि हे झालं आपलं बॉटम घेरचं सेंटर काढलं। त्याच्यानंतर सेंटर मधून हाफ इकडे आपल्याला तयार 5चं पाहिजे तर 6 घेतलं, इकडनं 3 आणि इकडनं 3 मार्किंग केलेलं आहे। आणि ही जर ही स्केल नसेल तर तुम्ही फ्री हँडनी पण आकार देऊ शकता। आणि आता हे आपण त्याचा आकार देऊन घेऊ, आणि ह्या मॅनीच्या पॉइंट पर्यंत स्केल ठेवायची बरोबर, आणि त्या पॉइंट पासून आपण आकार देऊन घ्यायचा। हे झालं आपलं आतल्या साइड कडचं माप झालं। आता सेम आपण हे जे पॉइंट आहे आपला हे किती येते 13 येत आहे, तर इथून बरोबर आपण 13 वर पॉइंट करून घ्यायचं। या पॉइंट पासून ऍज इट इज इथून जसं शेप आपण काढलाय बरोबर या पॉइंट पर्यंत इक्वल तसं ठेवायचं। हे पहा इथून इथे। आणि जर ही नसेल तर तुम्ही फ्री हँडनी पण शेप देऊ शकता, पण याने हा प्रॉपर शेप येईल, एक्झॅक्ट शेप येईल, त्यामुळे हे असलेली कन्व्हिनियंट राहील। आणि हे झालेलं आहे आपलं फ्रंट साइडचं माप। आता ऍज इट इज हे आपण असंच कटिंग करून बॅक पार्टचं कटिंग करणार आहे, पण ही कटिंग करून त्याच्यावर ठेवून मग आपण हे आतल्या साइड कडनं 2-2 इंच वाढवायचे, ते कसं पाहू आपण आता। आता सगळ्यात आधी याचं कटिंग करून घेऊ आपण। कटिंग केल्यानंतर आपण बॅक साइडचं माप टाकणार आहे। आता सगळ्यात आधी आपण याचं कटिंग करून घेऊ। लॉंग टॉप विथ नॅरो बॉटम खूप सुंदर दिसतं, सध्या ते ट्रेंड मध्ये पण आहे। आणि बॅक साइडला आपण
उंच घेणार आहे, त्यामुळे आपण वाकल्यावर वगैरे पॅन्ट वरती नाही जात, व्यवस्थित कम्फर्टेबल असते. ट्राउझर टाइपच हे आहे. आणि हे आता फक्त आपण दुहेरी घडी टाकून फ्रंट साइडचं माप टाकलेलं आहे. आपण बॅक साइडचं हे माप याच्या नंतर टाकणार आहे. इथून आपण मॅनीचा पण आकार कापून घेऊ. आणि याला शिवायला जास्त वेळ नाही लागत, इझिली आपण लवकर जास्तीत जास्त पाऊण तासामध्ये आपली ही स्टिचिंग करणं होऊन जाते. आता आपण हे फ्रंट साइडचं आपलं हे टोटल कटिंग झालेलं आहे. आता आपण पाहू बॅक साइडचं कटिंग. त्याला आपण उलट बाजूवर याचं घडी टाकू, त्याच्यानंतर आपण याचं बॅक साइडचं माप टाकणार आहे. हे झालं आपलं. आता दुहेरी घडी झाली आणि सेम आपण हे आता याच्यावर ठेवून घेणार आहेत आधी प्रॉपर. आणि याच्यानंतर आपल्याला आतल्या साइड कडनं 2 इंच पॅन्ट वाढवायचं आहे, हे लक्षात असू द्या बॅक साइडला. आता हे झालं आपलं. याच्यावर आपण हे अंथरून घेतलेलं आहे, पूर्ण प्रॉपर सेट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे वरती 2 इंच आपण सोडून दिलेलं आहे हे पूर्ण. त्याच्यानंतर आता आपण बॅक साइडचं माप टाकणार आहे आणि इथे 2 इंच वाढवल्यानंतर हे सेम साइडनी पण 2-2 इंच वाढवायचं आहे. हे पूर्ण 2 इंच आणि इथे पण मॅनी मध्ये पण 2 इंच आणि याच्यामध्ये स्ट्रेट पण 2 इंच पुढे आपण वाढवणार आहे. हे मॅनीचा आकार आपलं. हे का बरं घ्यायचं, कारण मग ओढल्यासारखं नाही होणार. बॅक साइड फ्रंट साइड पेक्षा मोठी असते. आता हे आपण 2-2 इंचावर आधी वाढून घेऊ प्रॉपर, म्हणजे आपलं हे बॅक साइडचं पूर्ण शेप तयार होईल. त्याच्यानंतर सेम इथून सुद्धा 2-2 इंच आतल्या साइड कडनं वाढवायचे आहेत आपल्याला, हे पाहू शकता. आणि हे आखून घेतल्यानंतर सेम त्या पॅन्टच्या आपण परत आकार काढून घेऊया. आणि हे झालं आपलं पूर्ण बॅक साइडचं मेजरमेंट. आणि याला आता हे पूर्ण आकार देऊन घ्यायचा. हे झाला आपला मॅनीचा आकार. आणि हे बॅक साइडचं आपलं कटिंग. त्याच्या पॅरलल ही रेष ओढून घ्यायची आहे ऍज इट इज. आणि इकडची साइड वाढवायची नाही आपल्याला, जी इकडनं आहे ती ऍज इट इज ठेवायची आहे. आणि हे झालं आपलं बॅक साइडचं पण ड्राफ्टिंग. आणि आता याच्यानंतर ह्या कटिंग मध्ये आपल्याला फक्त हे वाढवायचं आहे असं समोर, जे 2 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि इथे 2 इंच. आणि या पॉइंट पासनं इथे हे ओढल्या जाऊ नये आपण वाकल्यावर वगैरे, म्हणून या शेप मध्ये आपण हे मॅनी पर्यंत जोडून घेणार आहेत. आणि हे झालं आपलं बॅक साइडचं पूर्ण ड्राफ्टिंग. हे झालं. आता आपण याचं कटिंग पाहू. फक्त आतल्या साइड कडनं 2-2 इंच पूर्ण वाढवून घ्यायचं आहे, बाकी ऍज इट इज आपण ते तसंच ठेवणार. आणि हे झालं आपलं बॅक आणि फ्रंट साइडचं पूर्ण कटिंग. त्या शेप मध्येच आपण पॅरलल रेष ओढून घेतलेली आहे. आणि हे आपलं बॅक साइडचं आहे माप, पाहू शकता. हे
झालं आपलं पूर्ण बॅक साईडचं कटिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे झालं आपलं फ्रंट आणि बॅकचं कटिंग. यानंतर आपण याचं स्टिचिंगचा व्हिडिओ पाहू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.